खालापूरमध्ये गोमाता दिन निमित्त भव्य जनजागृती रॅली एप्रिल 27 रोजी खालापूर फाटा येथे गोमाता दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने गोप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। गोसेवा, गोरक्षण आणि गोमाता सन्मान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमाची सुरुवात गाय व वासराच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर खालापूर फाटा ते खालापूर तहसील कार्यालय अशी शांततामय रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान सहभागी नागरिकांनी विविध घोषणांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत जनजागृती केली। शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रतिनिधी मंडळाने तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे गोसेवा, गोरक्षण आणि गोमाता सन्मानासाठी शासनाने ठोस धोरणे राबवावीत अशी मागणी करण्यात आली। तसेच गायींचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले। या उपक्रमात युवकांचा उत्साह विशेषत्वाने दिसून आला। स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला। संपूर्ण कार्यक्रम शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। जय श्री महाकाल। मी बोलते पंचनाम दशनाम जुना आखाडा एवं उत्तराखंड महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी। तुम्ही जो प्रश्न म्हणाला संघटित आणि एकजूट, या एकजूटचा अर्थ जो असो की आपण संघटित होणं गरजेचं, पण आपण संघटित नाही विघटित झालेलो आहोत। त्याच्यामुळे जोपर्यंत आपण आपली जसं घरातली कुटुंब व्यवस्था एकत्र येत नाही तोपर्यंत घराची प्रगती होत नाही। त्याप्रमाणे समाजाची जर प्रगती व्हायची असेल तर आपल्याला सगळ्याला संघटित एकजूट व्हावं लागणार आहे, विघटित होऊन चालणार नाही। जेव्हा आपण संघटित होऊ तेव्हा कुठेतरी कार्याला, पण ती संघटित होण्याचा पहिला टप्पा आपण खालापूरकरांनी पार केला आहे आणि नक्कीच आपण विजयाच्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे। त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय। पण मी तरीही या संघटनेच्या मार्फत किंवा ह्या आपण जो आव्हान केलेलं आहे या आव्हानाच्या मार्फत मी एक तुम्हाला सल्ला देत आहे की एक विचार माझं मत मी मांडते आहे की ह्या मतामध्ये एक विचार मांडते माझा की आपण ह्या खालापुरामध्ये आपल्याला एक गोचरणाची जागा आहे। त्या गोचरणाची जागा बरीचशी इकडे ह्या साईड पडलेली आहे। त्यामुळे प्रत्येक जागा आपल्याला मिळावी आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जशा स्वाक्षऱ्या इकडे केलेल्या आहेत की गोमाताला राष्ट्रमाता दर्जा देण्यासाठी, तसं आपल्याला गोचरणाची जागा आपल्याला मिळावी यासाठी सुद्धा आपलं एक अभियान चाललं पाहिजे। आणि ते तहसीलदारांकडनं आणि जे काही तलाठी आहेत त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊ की आपण कलेक्टरकडनं ती जागा आपण घेऊया आणि आपली स्वतःची जर घोषणा झाली तर जे आपले हिंदू धर्म, कारण हे जे काही तस्करी होते किंवा हे सगळं जे होते त्या ज्या गायी ज्या देतोय तो हिंदू धर्मातलाच माणूस आपण त्या मुसलमानांना आपण देतो आणि कत्तलखान्यामध्ये आपण मुस्लिम धर्माकडे जातात। पण ह्याच्यामध्ये काय मुस्लिम धर्मात एकटा इथे कत्तलखाना करत नाहीये, तर ह्याच्यामध्ये आपल्या धर्माची माणसं सुद्धा त्याच्यामध्ये मिळालेली आहे, सहभागी आहेत। त्यामुळे त्या माणसांना कुठेतरी चाप बसावा आणि त्या बंदिशकी यावी यासाठी जर आपल्याला गोचरणाची जागा जर मिळाली तर त्या ज्या गायी ज्या कत्तलखान्यामध्ये जात आहेत किंवा ज्या कत्तलखान्यासाठी विकल्या जातात त्या गायींचं संरक्षण, त्या गोवंशाचं संरक्षण आपल्या जागेमध्येच गोशाळेमध्ये होईल आणि त्याच्यातून आपण एक नवी अध्याय आपण समाजापुढे ठेवू। यासाठी आपण गोचरणाची जागा आणि ज्या आजूबाजूच्या आसपासच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडनं जो कंपन्याचं फंड इतर जे काही मंत्री लोक वापरतायत तो मंत्री लोकांनी न वापरता आपण एक CSR फंड आपण सगळ्यांनी घेऊया आणि त्या गोरक्षणासाठी त्याचा वापर करूया आणि तो नक्कीच आपल्याला तो CSR फंड आपल्याला ज्या काही आपल्या त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसाठी तो CSR फंड हा नक्कीच आपल्याला उपलब्ध झाला तर आपण त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टींचं आपण घडू शकतो। जसं रेस्क्यू गाडी पाहिजे, चाऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अशा विविध अडचणी आपण त्याच्यातून आपण सामोरं जाऊन आपण ह्या CSR फंडातून आपण त्या गोष्टीचं मार्गदर्शन आपण घेऊया आणि त्याच्यातून आपण मार्ग काढूया। एवढंच मी सांगू शकते। जय श्री महाकाल। एकत्र येऊन 6 महिने व्रजभूमी जी आहे श्रीकृष्णांची तिथे मंथन करून सर्व पंथ आखाडे यांच्यातले सर्व भेद बाजूला ठेवून गोभक्त म्हणून गोवंशासाठी अखिल भारतीय अभियान करायचं ठरवलं। या अभियानामध्ये सर्व गोभक्तांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन आहे आणि याच्यामध्ये 3 प्रकारच्या मागण्या आहेत। पहिली म्हणजे सेवा म्हणजे जे गोवंशाची सेवा करतायत त्या गो मंत्रालयाची स्थापना व्हावी आणि गो आधारित शेती व्हावी आणि त्यासाठी सरकारने त्यांना आर्थिक पाठबळ द्यावं। जे गोवंश सांभाळतात ते शेतकरी असोत किंवा गौशाळा असोत त्यांना उत्तम प्रकारे सरकारने पाठबळ आर्थिक द्यावं आणि त्यांना पुनरुज्जीवित करावं, त्यांच्यासाठी आर्थिक संकट ती दूर करावीत। दुसरं आहे सुरक्षा।
गोहत्या जी होतीये, अनेक राज्यांमध्ये गोवंशाच्या हत्येच्या विरोधात प्रावधान आहे, परंतु अनेक राज्यांमध्ये नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारने हे कत्तलखाने बंद करावेत, कसायांवरती देशद्रोहाचे आरोप करावेत आणि त्यांच्यावरती त्यांच्या संपत्ती गोठवण्यात याव्यात आणि त्यांना आजीवन कारावास अशा प्रकारचे कठोर शासन व्हावं, अशा आपण त्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत. त्यामुळे ही सुरक्षा झाली. आणि तिसरं आहे सन्मान. तर ज्याप्रमाणे मोर आहे राष्ट्रीय पक्षी, ज्याप्रमाणे वाघ आहे राष्ट्रीय पशु, त्याप्रमाणे गोमातेला सुद्धा सन्मान मिळावा आणि जो गोमातेसाठी काम करतोय त्याचा सुद्धा सन्मान व्हावा. आज गोमाता रस्त्यात कुठेही फिरताना दिसते, प्लास्टिक खाताना दिसते, तर ते त्याच्या आरोग्याबद्दल सन्मान नसल्यामुळे दुर्लक्ष होतंय. तर याबद्दल केंद्र सरकारने त्यामध्ये कडक विधेयकं आणावीत आणि तिचा सन्मान व्हावा. जर तिची हत्या होत असेल तर जसं त्यांना इनाम लावलेलं आहे सरकारने, तर अशांना सुरक्षा, सन्मान आणि सेवा या तिन्ही माध्यमातून हे आवाहन करावं म्हणून संत समाजाने हे सुरू केलेलं अभियान आहे. आपण इथे खालापूर तालुक्यामध्ये 131 पानांवर 4552 आपण त्याच्यावर सह्या घेतलेल्या आहेत. काही रसायनी भागात नाही सुद्धा सह्या आलेल्या आहेत, म्हणजे आपण 7000 आता सह्या घेतलेल्या आहेत. आणखीनही काही सह्या यायच्या आहेत, तर आपण या सर्व सह्या आता आपण तहसीलदार साहेबांकडे दिलेल्या आहेत आणि यापुढे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना 4 प्रती केलेल्या आहेत. आपण यांना आता ईमेल सुद्धा करणार आहोत आणि स्पीड पोस्टने सुद्धा आपल्याकडे जी कॉपी आहे ती पाठवणार आहोत. आज या अभियानासाठी उत्तर भारतीय सेवा मंच आहे, अनेक प्रकारच्या संघटना आहेत, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, या सर्व संघटनांनी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आहे, त्यानंतर वारकरी संप्रदाय आहे आणि अनेक राजकीय पक्षातले मान्यवर मंडळी आहेत, या सर्वांनी इथे येऊन, वकील आहेत, पत्रकार आहेत, यांनी येऊन सर्वांनी आपला इथे सहभाग नोंदवलेला आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करत नाही, कारण आपलं हे कर्तव्य आहे. त्यामुळे हे कर्तव्य बजावण्यात आपण सगळे पुढे आलेले आहोत. तर मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात पुढे जर आवश्यकता लागली तर याही पेक्षा मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण मोठ्या ताकदीने इथे उभे राहू, अशी सर्वांतर्फे ग्वाही देऊन आजचं हे अभियान, याचं पहिलं पुष्प आपण इथे यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे असं सर्वांतर्फे जाहीर करतो. गौ माता की जय. एकही नारा एकही काम, गौ माता को मिले सम्मान. एकही नाता एकही काम, गौ माता को मिले सम्मान. कट्टी गाय करे पुकार, बंद करो ये अत्याचार. कट्टी गाय करे पुकार, बंद करो ये अत्याचार. राष्ट्रमाता गौ माता, गोपाल कृष्ण महाराज की, पार्वती पते हर हर महादेव. गौ माता की जय.